हे बघा, धर्म आहे ना, धर्म ज्याला धर्म समजत नाही ना तो हारतो. नेहमी हारत आलाय आणि नेहमी हारत राहणार. ज्याला धर्म कळला नाही तो नेमका हारणार. आपल्या देशात सर्वात मोठी समस्या काय आहे माहिती आहे का? गरिबी नाही, शिक्षण नाही, राजकारण नाही. आपण कोणाचे ऐकायचं हेच आपल्याला समजत नाही. तुम्ही मला सांगा, जर तुम्हाला आजार झाला तुम्ही कुठे जाता? डॉक्टरकडे की इंजिनियरकडे? डोकं दुखत असेल तर पोटदुखीचं औषध घेणार का? हात मोडला तर पोटाचं ऑपरेशन करणार का? नाही ना. मग आयुष्यात इतका मोठा गोंधळ का करतोय आपण? योग्य माणूस, योग्य काम. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, लक्षात घ्या. डॉक्टर आजार बघतो, इंजिनियर मशीन बघतो, पोलीस कायदा बघतो, कलेक्टर प्रशासन बघतो. मग संत काय बघतात? संत परमार्थ बघतात. ते संसार चालवायला शिकवत नाहीत, ते तुम्हाला आतल्या प्रवासासाठी तयार करतात. संसाराच्या समस्या घेऊन संताकडे जातो, माझा संसार सुखी करा. प्रश्न आहे, त्यांनी संसार केला का? संत आणि संसार यातला फरक सांगतो. संत काय शिकवतात? अहिंसा, वैराग्य, मोह सोडणे. पण तुम्ही कोण आहात? संसारात राहणारे. तुमच्यावर जबाबदाऱ्या आहेत, कुटुंब आहे, संरक्षण करायचं आहे. मग संतांचे जीवन तुम्ही जसंच्या तसं जगू शकता का? नाही, कारण त्यांच्यात धर्म जागृत झालेला असतो, तुमच्यात अजून नाही. अहिंसा विरुद्ध वास्तव. अहिंसा खूप मोठी गोष्ट आहे, पण जर प्रत्येकानं अहिंसा स्वीकारली तर दुष्ट लोक काय करतील हो? ते येतील आणि तुम्हाला संपवून जातील. उदाहरण, जर तुमच्या घरात मच्छर झाले तुम्ही त्यांना वाढू द्याल का? मी अहिंसक आहे म्हणून त्यांना वाढू द्याल की त्यांचा बंदोबस्त कराल? यालाही धर्म म्हणतात, लक्षात घ्या. संत आणि योद्धे कसे असतात माहिती आहे का? दोन प्रकारचे लोक असतात. संत शरीराचा मोह नाही, मृत्यूची भीती नाही. योद्धा कसा असतो? धर्मासाठी लढतो, अन्यायाविरुद्ध उभा राहतो. संत आहेत ना, मृत्यू स्वीकारतात, कारण त्यांना शरीराचं महत्त्व नसतं, त्यांना शरीराचा मोहच राहिलेला नसतो. एक लक्षात घ्या, संतांसाठी शरीर तीळ मात्र आहे, शरीराचा मोह त्यांना नसतोच नसतो. ते त्या परमात्म्याशी जोडले गेलेले असतात. पण योद्धा असतो ना, योद्धा, त्यालाही शरीराचा मोह नसतो, कारण त्याला धर्मासाठी लढायचं असतं. तो मृत्यूला घाबरत नाही. वीर योद्धे कधी मृत्यूला नाही घाबरत, हे लक्षात घ्या. दोघे नसतात घाबरत. पण तुम्ही ना पूर्ण संत आहात ना पूर्ण योद्धा, म्हणून तुम्ही गोंधळलेले आहात. इतिहासातून शिकण्यासारखं काय आहे? जेव्हा अन्याय झाला काही लोक शांत बसले, काही लोक उभे राहिले, आणि जे उभे राहिले त्यांनी इतिहास घडवला. लक्षात घ्या, धर्म म्हणजे फक्त भजन नाही, धर्म म्हणजे कर्तव्य. कधी अहिंसा, कधी शस्त्र. लक्षात घ्या, घराचा बॅलेन्स असतो ना, बॅलेन्स. घरात काय हवं? एक संत हवा जो शांती ठेवेल, एक योद्धा हवा जो रक्षा करेल. जर घरात फक्त संत असतील तर घर टिकणार नाही, जर फक्त योद्धे असतील तर घरात शांतता राहणार नाही. दोन्ही आवश्यक आहेत. जागृती. आज सर्वात मोठा धोका कोणता आहे माहिती आहे का? खोटे संत, अर्धवट ज्ञान आणि आंधळे अनुकरण. जो तुम्हाला फक्त एकच गोष्ट शिकवतो तो पूर्ण नाही. धर्म म्हणजे बॅलेन्स आहे, बॅलेन्स. लक्षात घ्या, तुमच्यात राम पाहिजे आणि हनुमान पण पाहिजे. राम भजन, संयमी आणि शांती. लक्षात घ्या. आणि हनुमान म्हणजे काय? शक्ती, पराक्रम आणि धैर्य. लक्षात घ्या, फक्त भजन करून चालणार नाही आणि फक्त लढूनही चालणार नाही. दोन्ही एकत्र हवेत. लक्षात घ्या, दोन्ही एकत्र हवेत. तुम्हाला शांती हवे, परमेश्वराचं नाव पण घेता आलं पाहिजे, राम नामाचा जयघोष पण पाहिजे, कृष्ण नावाची भक्ती बी पाहिजे. पण जेव्हा गरज येते तेव्हा प्रभू रामासारखा हातात धनुष्य घेऊन उभं राहण्याची हिंमत पण पाहिजे, आणि गरज पडली तर हातात सुदर्शन चक्र घेण्याची पण हिंमत पाहिजे. हनुमानासारखं रामाची भक्ती बी करता आली पाहिजे आणि लंका जाळण्याचं हिंमत पण ठेवली पाहिजे. त्याला खरा धर्म म्हणतात. धर्म समजून घ्या, कोणाचे ऐकायचे ते ठरवा, अंधानुकरण थांबवा आणि तुमच्यातला पुरुषार्थ ना जागृत करा. तुमच्यात पुरुषार्थ आहे तो जागृत करा.
खरा धर्म समजा, खऱ्या धर्माला समर्पित व्हा, त्या सत्य परमेश्वराला समर्पित व्हा. तुमच्यामध्ये त्या प्रभू रामाला जागृत करा, त्या सत्य परमेश्वराला जागृत करा, भगवान कृष्णाला जागृत करा, सत्य परमेश्वराला जागृत करा. जेव्हा धर्म जागृत होतो ना, तेव्हा तुम्हाला कशाची कमी पडत नाही, सर्व काही मिळतं. लक्षात घ्या, धर्म खूप अटळ आहे, पण धर्म सहजासहजी मिळत नाही, शांतीनं मिळत नाही, भजन कीर्तनानं मिळत नाही. हे लक्षात घ्या. तुम्हाला धर्मासाठी जागृत राहावं लागेल, स्वतःच्या रक्षेसाठी तयार राहावं लागेल, समाजासाठी लढण्याची हिंमत ठेवावी लागेल. हे लक्षात घ्या. जय हिंद.